तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज छानपैकी एक इक्वेशन तुम्हाला शिकवणार आहे की अवयव आपण कसे पाडायचे. कारण आता 10वीच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना खूप सगळे गणिताचे प्रॉब्लेम राहतात आणि त्याच्यामुळे मी एक सुंदर असा टॉपिक आज मी घेणार आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, खास ज्यांना गणिताचे प्रॉब्लेम असतात आणि विशेषतः विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये जे अवयव कसे पाडायचे तर त्याच्यामध्ये खूप सगळ्या समस्या राहतात. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला शिकवतो आहे. आता याच्यामध्ये x² प्लस 10x प्लस 25 इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आहे. आता याचे आपण अवयव कसे पाडू शकतो. आता तुम्हाला सांगतोय की हे 25 आहे, या 25 ला इथे लिहून घ्यायचं. आता काय करायचं की आता 25 ला अशा दोन संख्या शोधायच्या की त्या दोन संख्यांचा गुणाकार 25 आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची बेरीज 10 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 10 आली पाहिजे. अशा दोन संख्या शोधायच्या आहेत. मग आता 5 गुणिला 5 केलं तर किती येतात? 25 येणार आहेत आणि 5 आणि 5 या दोघांची जर बेरीज केली तर किती येणार आहे? 10. त्याच्यामुळे इथे लिहायचे 5 आणि इथे लिहायचे 5. मग आता काय होणार आहे? इथं 5 गुणिला 5 केलं तर काय येणार आहेत? 25 येणार आहेत आणि जर या दोघांची जर ऍडिशन करतो म्हटलं तर किती येणार आहे? 10 येणार आहे. तर त्यामुळे मग विद्यार्थी मित्रांनो, आता याची मांडणी कशी करायची तर x² प्लस, आता हे 5 आणि हे 5 आहेत, तर आता 5x अधिक 5x म्हणजे किती होणार आहे? 10x. इथे 5x अधिक 5x अधिक इथे लिहायचे 25 बरोबर 0. काय केलं आपण? हा जो मधातले जे 10x आहेत, या 10x ची काय केली आपण? फोड केली आहे. तर 5x अधिक 5x म्हणजे किती होतात? त्याची बेरीज 10x आणि आता 5 गुणिला 5 केलं तर किती येतात? 25 येतात. तर आता पुढे काय करायचं आपण? आता सुरुवातीला हा x वर्ग अधिक 5x, तर हे जे आहे तर याच्यामधून आपल्याला x कॉमन काढायचं आहे. तर x आपण इकडे कॉमन काढू. आता x कॉमन काढला तर इथे ब्रॅकेट मध्ये काय राहतो? x. हा x² म्हणजे काय? हा x² म्हणजे x गुणिला x म्हणजे काय होतो? x². मग या x² मधला एक x आपण बाहेर घेतला आहे, कंसाच्या बाहेर घेतलाय आणि एक जो आहे एक कंसाच्या आतमध्ये ठेवला आहे अधिक इथं 5. चला, आता याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करतो म्हटलं तर x गुणिला x म्हणजे x² प्लस 5 गुणिला x म्हणजे काय होतो? 5x. मग त्याच्यानंतर इथे हे प्लसचं साइन घ्यायचं. हा जो 5 आहे हा 5 इथे लिहायचा. आता याच्यानंतर करायचं ब्रॅकेट. आता या ब्रॅकेट मध्ये हा जो x आहे हा x इथे लिहून घ्यायचा. आता 5 गुणिला x म्हणजे काय होतो? 5x. 5 गुणिला x म्हणजे काय होतो? 5x अधिक, आता हे जे 25 आहे या 25 भागीला काय करायचे? 5 करायचे. 25 भागीला 5 केले किती येतात? इथं 5. किती येणार आहे? 5. तर हा झाला दुसरा ब्रॅकेट आपला तयार आणि शेवटी इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही जे ब्रॅकेट आहेत हे कसे झाले? सारखे सारखे झाले आहेत. x अधिक 5 x अधिक 5. मग या दोन पैकी काय करायचं? एक इथे कॉमन घ्यायचा, x अधिक 5. हा एक ब्रॅकेट आपण लिहिला. दुसरा ब्रॅकेट आता हा x घ्यायचा, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये हा x आणि त्याच्यानंतर हा प्लस 5 घ्यायचा, प्लस 5 इक्वल टू 0. मग आता याच्यानंतर काय करायचं? याच्यानंतर हा x अधिक 5 हा पहिला ब्रॅकेट बरोबर 0 आणि ऑर मध्ये हा दुसरा ब्रॅकेट लिहायचा x अधिक 5 इक्वल टू 0. आता पुढच्या स्टेप मध्ये मी थोडंसं वर लिहितोय. पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करू शकतो की हे ब्रॅकेट काढून टाकायचे. इथला पण ब्रॅकेट काढायचं, इथला पण ब्रॅकेट काढायचं, सरळ लिहून घ्यायचं x अधिक 5 इक्वल टू 0 आणि ऑर मध्ये x अधिक 5 इक्वल टू 0. आपण तिथले ब्रॅकेट काढून घेतले. आता काय करायचं? हा जो x आहे x बरोबर हा प्लस 5 हा बरोबरच्या चिन्हाच्या तिकून नेला त्याचं चिन्ह बदलते म्हणजे काय तो -5 आणि हा जो x आहे हा x
इथे ठेवायचा, हा +5 तिकडे द्यायचा, बरोबरचं चिन्ह तिकडे, तो काय तो -5. मग आता काय होणार आहे इथं, तर आता x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू आली -5, याची पण आली -5. तर आता हे काढलेले जे उत्तर आहेत, तर काढलेले उत्तर हे आपले बरोबर आहेत किंवा नाही हे सुद्धा आपण याची पडताळणी करू शकतो. तर आता इथे आपण उकल लिहू शकतो. उकल काय होणार आहे इथं, उकल होणार आहे -5. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ह्या x च्या व्हॅल्यू आपण इथं शोधून काढलेल्या आहेत. मग आता काढलेले जे उत्तर आहेत, तर हे बरोबर आहेत किंवा नाही हे सुद्धा आपण काय करू शकतो, आपण चेक करू शकतो. तर आता इथे मी सध्या हे क्लिअर करतोय आणि x² + 10x + 25 = 0. आता x ची व्हॅल्यू किती आली होती, x ची व्हॅल्यू आली होती -5, दुसऱ्या x ची व्हॅल्यू आली होती -5, म्हणजे x ची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे, फक्त -5 घेणार आहे, कारण सारख्याच व्हॅल्यू आहेत. आता इथं आता आपण याची पडताळणी करत आहे, हा जो x² आहे, x² म्हणजे काय, x ची व्हॅल्यू किती आहे -5 चा स्क्वेअर, त्यानंतर प्लस इथे 10 आहे. आता x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आहे -5, ते आपण तिथे टाकली, प्लस 25 = 0. आता -5 चा स्क्वेअर आहे. आता -5 चा स्क्वेअर म्हणजे काय, तर इथे सांगतोय -5 × -5 करायचे. आता मायनस इंटू मायनस काय होतो, प्लस, आणि 5 × 5 काय होणार आहे, 25. किती होणार आहे, 25. तर इथं आपण -5 चा स्क्वेअर किती लिहिणार आपण, 25, तो प्लस मध्ये येतो आहे. आणि तिथे आपण प्लस मध्ये असलं की साइन दाखवायची गरज नाहीये त्याच्यासमोर. त्याच्यानंतर इथे प्लसचं साइन, त्याच्यानंतर आता हे प्लस इंटू मायनस, या साइनचं इथे मल्टिप्लिकेशन, प्लस इंटू मायनस म्हणजे काय होतो, इथे मायनस होणार आहे, इथे काय होणार आहे, इथे येणार आहे मायनस साइन. काय येणार आहे, मायनसचं साइन, कारण काय, हा प्लस आणि हा मायनस साइन या दोघांचा आपण गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन केलं, त्याच्यामुळे इथे इथलं साइन हे चेंज झालं. तर आता इथे 10 × 5, 10 × 5 केलं किती येणार आहे, तर आता ते येणार आहेत 50. किती येणार आहेत, 50. इथे लिहिले आपण ते 50, आणि प्लस हे 25 = 0. आता मला हे सांगायचं की ही इकडली जी साइड आहे, ही आहे डावी बाजू, ही आहे डावी बाजू, आणि हा बरोबरच्या चिन्हाच्या तिकडला जो 0 आहे, म्हणजे ती आहे उजवी बाजू. कुठली आहे, उजवी बाजू. आता हे गणित आपल्याला टॅली होण्यासाठी, मग उजव्या बाजूला 0 आहे, तर डाव्या बाजूला सुद्धा त्याचं जे आन्सर आहे, डावी बाजू सॉल्व्ह केल्यानंतर त्याचा आन्सर 0 यायला पाहिजे. तर बघूया. मग आता इथे पहा, हे प्लस 25 आहे आणि हे पण प्लस 25 आहे. तर आता हे प्लस वाले एका इकडे आणू, +25 + 25, आणि हे -50 जे आहेत, -50 हे आपण बाजूला ठेवले आहे. मग आता हे 25 + 25 हे किती झाले, हे झाले 50, आणि हे -50 हे डावी बाजू सोडवतोय आपण. आता याचं कॅल्क्युलेशन किती येते, कॅल्क्युलेशन येते 0. 50 मधून 50 गेले, 50 मधून 50 गेले, किती गेले, म्हणजे 50 - 50 = 0 येणार आहे. डावी बाजू किती आली, 0. तर जेवढी उजवी बाजू आहे 0, तेवढीच आपण डावी बाजू आणून दाखवलेली आहे. तर याचा अर्थ हे जे आपण काढलेले जे आन्सर्स आहेत, आन्सर्स कसे आहेत, एकदम आपले परफेक्ट आहेत, हे आपण इथे टॅली करून दाखवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी आहे गणित हा विषय. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला आवड निर्माण करायची असते. जर तुम्ही त्याच्यामध्ये आवड निर्माण केली तर तुमच्या इतर विषयांपेक्षा गणित हा विषय अतिशय तुमचा आवडीचा होणार आहे, आणि आवडीचा झाल्यास तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट निर्माण होईल, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त गुण सुद्धा परीक्षांमध्ये पडणार आहे. तर त्याच्यामुळे गणित या विषयाचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये फक्त काय करायचं, आपली आवड निर्माण करायची आहे. आणि बेसिकली आपले चिन्हांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, प्लस मायनस याचे जे गुणाकार आहेत, ऍडिशन आहे, तर त्याचे जे काही नियम आहेत
तर ते नियम आपण बेसिकली समजून घ्यायचे. हे सगळे क्लिअर झालं की तुम्हाला गणित समजणं अगदी सोपी होणार आहे. आणि इतर बेसिक फॉर्म्युले जे आहेत तर ते व्यवस्थित तुम्ही अभ्यासून घ्यायचे आहे.